मित्रांनो नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये म्हणजे भारतातली सर्वात मोठी बँक जिला आपण सरकारची बँक बँकांची बँक म्हणतो याच्यामध्ये 10वी पास उमेदवारांसाठी जी रिक्रुटमेंट आली होती किंवा जी जाहिरात सध्या आली आहे त्या जाहिरातीची माहिती मी तुम्हाला मागच्या सेशनमध्ये दिली. या दरम्यान या 2 दिवसांमध्ये खूप असे विद्यार्थ्यांचे मला मेसेज फोन आले की सर प्रॉब्लेम असा आहे की आम्ही एकदम नवीन आहेत या फील्डमध्ये, आम्हाला या फील्डमध्ये कुठलंही नॉलेज नाही आहे, स्पर्धा परीक्षा मी आजपर्यंत कधीच टेस्ट करून बघितली नाही, तर आम्हाला थोडंसं अभ्यासक्रमाशी रिलेटेड आणि स्टडी प्लॅन कसा असावा या रिलेटेड थोडंसं गायडन्स द्या, थोडं मार्गदर्शन करा. मग त्या हिशोबाने मी विचार केला की चला ठीक आहे, आज आपण काय करूया, 2017 मध्ये जे नोटिफिकेशन आलं 2017 मध्ये 2018 मध्ये त्यांची जॉईनिंग झाली, त्या नोटिफिकेशन मध्ये आलेला जो पेपर होता त्या पेपरमध्ये कुठल्या कुठल्या टाईपचे क्वेश्चन आले होते, प्रत्येक विषयात कशा कशा पद्धतीचे प्रश्न आले होते, या प्रश्नांचं एक अनालिसिस घेऊया आणि सोबतच यावर्षी कशा पद्धतीने परीक्षा येऊ शकते, यावर्षी कशा कशा पद्धतीने पेपर आपल्याला अपेक्षित आहे, त्यासाठी अभ्यास कसा करायचा, स्टडी मटेरियल काय असावं, दैनंदिन शेड्यूल तुमचं काय असावं, डेली तुम्ही कशा कशा पद्धतीने अभ्यास करावा याच्याबद्दल थोडंसं आज डिटेल आपण आजच्या सेशन मध्ये समजून घेऊया. ठीक आहे, स्टार्ट करूया आपल्या पहिल्या पार्ट पासून, ज्यातला पहिला पार्ट आपला आहे बघा की ओव्हरऑल जे नोटिफिकेशन मध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की ओव्हरऑल एक्झामचा स्वरूप कसा असणार आहे, पेपर पॅटर्न कसा असणार आहे, एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे. तर लास्टच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की याच्यामध्ये 4 सेक्शन आहेत, 4 विषय आहेत. जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, शॉर्ट मध्ये याला आपण क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड न म्हणता थोडं सोप्या लेवलचं गणित म्हणूया. मग गणितात नेमकं काय काय विचारलं जातं, तर लहानपणी म्हणजे 10वी पर्यंत आपल्याला ट्रिग्नोमेट्री, जॉमेट्री, अल्जेब्रा आणि काही कमर्शियल आकडेमोडीवाले टॉपिक होते आणि काही कमर्शियल जसं शेकडेवारी असेल, नफा तोटा असेल, चक्रवाढ व्याज, सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट या टाईपचे, तर ते त्या टाईपचे प्रश्न होते. तर त्या टाईपचे प्रश्नांपैकी म्हणजे त्या टाईपपैकी गणितामध्ये आपलं ट्रिग्नोमेट्री म्हणजे त्रिकोणमिती, भूमिती, अल्जेब्रा हे सगळं सोडून उरलेला जो पार्ट आहे तो इथे विचारला येतो. म्हणजे आम्हाला काय विचारणार, आम्हाला विचारणार बेसिक आकडेमोड तुम्हाला विचारणार आणि जो कमर्शियलचा पार्ट आहे, कमर्शियल म्हणजे प्रॉफिट अँड लॉस, सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, काळ काम वेग, काम आणि काळ या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातील. ठीक आहे, त्यानंतर लॉजिकल रिझनिंग म्हणजे ज्याला आपण बुद्धिमत्ता चाचणी म्हणतो आणि इंग्लिश, असे 4 विषय, प्रत्येक विषय 30-30 प्रश्न, असे एकूण 120 प्रश्न आणि प्रत्येक विषयाला 30-30 मार्क, असे एकूण 120 मार्क. याच्यासाठी निगेटिव्ह मार्किंग असते का? हो, निगेटिव्ह मार्किंग असते. किती असते निगेटिव्ह मार्किंग? तर 1/4. 1/4 म्हणजे काय, म्हणजे 4 प्रश्न चुकले तर 1 मार्क कमी होणार, 4 प्रश्न चुकले तर 1 मार्क कमी होणार. त्यानंतर दुसरी गोष्ट, याला सेक्शनल कट ऑफ असतो का? हो, याला सेक्शनल कट ऑफ सुद्धा असतो. जसं 10वीला प्रत्येक विषयात 35 मार्क लागायचे पास होण्यासाठी, तर तसं इथं सुद्धा सेक्शनल कट ऑफ असतो. पण हा सेक्शनल कट ऑफ आता ते डिसाइड नाही करत, एक्झाम संपल्यावर डिसाइड करतात की कुठल्या विषयाचा सेक्शनल कट ऑफ काय असतो. पण मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो कुठल्याही विषयाचा सेक्शनल कट ऑफ हा 10 पेक्षा जास्त नसेल, 10 पण खूप झाला त्या हिशोबाने. त्यामुळं सेक्शनल कट ऑफची तेवढी काळजी करण्याची गरज नाही, पण सेक्शनल कट ऑफ असतो हे लक्षात ठेवा. म्हणजे काय, तर काही लोक म्हणतील सर आम्ही 3 विषय एकदम परफेक्ट करतो, 90 मार्क मिळवतो, एका विषयाला सोडून देतो. प्लीज असं करू नका. प्रत्येक विषयात पास होणं आवश्यक आहे, हा बँकिंगचा नियमच आहे प्रत्येक परीक्षेचा. इनफॅक्ट नोटिफिकेशन मध्ये सुद्धा या 2 गोष्टी तुम्हाला मेन्शन केलेल्या आहेतच की निगेटिव्ह मार्किंग असते आणि सेक्शनल कट ऑफ सुद्धा असतो. ठीक आहे, आता झालं इथपर्यंत. बघा एक्झाम पॅटर्न कळला,
निगेटिव्ह मार्किंग असते, सेक्शनल कट ऑफ असतो. मागच्या वर्षीचा कट ऑफ मी तुम्हाला सांगितलं होतं की अंदाजाने 120 पैकी अराउंड 55 मार्कांचा होता. हा कट ऑफ जो आहे हा लास्ट इयरला होता. मी गॅरंटीने सांगतो यावर्षी त्यापेक्षा जागा जास्त जरी असल्या तरी कट ऑफ इतका कमी असणार नाही, कारण यावर्षी अवेअरनेस खूप आहे विद्यार्थ्यांमध्ये. आता बँकिंगच्या परीक्षा मी स्वतः 2011 पासून देतो. 2011 पासून वेगवेगळ्या परीक्षा पास झालो, सिलेक्शन झालं आणि त्या काळापासून आजपर्यंत मी एका मतावर खूप ठाम आहे की बँकिंगच्या परीक्षेचा अभ्यासक्रम हा फार मोठा नाहीये. जसं एमपीएससी असेल, युपीएससी असेल, यांच्या अभ्यासक्रमाला मर्यादा नाहीये, पण बँकिंगच्या परीक्षांना मर्यादा आहेत. स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा अशीच असते, ज्या अभ्यासक्रमाला थोडीशी मर्यादा आहे. फार काही मोठा अभ्यासक्रम नाही आहे. म्हणून मी नेहमी सांगतो की आपला अभ्यासक्रम जो आहे ना हा प्रॅक्टिस बेस आहे. मग प्रॅक्टिस बेस म्हणजे काय हो सर? म्हणजे जो जितकी जास्त सराव करेल तो लवकर पास होईल. आणि ऑनलाईन परीक्षा आहे, टाइमाचं बंधन आहे, 90 मिनिटांचा वेळ आहे, 1.5 तासांचा वेळ, म्हणजे 90 मिनिटात 120 प्रश्न सोडवायचे आहेत. आता 90 मिनिटात 120 प्रश्न सोडवायचे म्हणजे अराउंड एका प्रश्नाला किती, जवळपास 45 सेकंद मिळतात तुम्हाला. मग 45 सेकंदात एक प्रश्न सुटला पाहिजे. आता इंग्लिश आणि क्वांट हे दोन सब्जेक्ट असे आहेत, इंग्लिश आणि जीए, जिथे तुम्हाला एक प्रश्न सोडवायला हार्डली जास्तीत जास्त 20-30 सेकंद 40 सेकंद लागतील. मग तो टाइम तुम्ही क्वांटम रिजनिंग मध्ये वापरू शकता. पण सांगण्याचा उद्देश असा आहे की ज्याची जास्त प्रॅक्टिस तो लवकर पास होईल. मग आता प्रश्न विचारताना काही लोकांचे डाऊट असे पण आहेत की सर तुम्ही नवीन बॅच चालू करणार आहेत ना? हो. मग 1.25 महिन्यात आमचं सिलेबस कसं संपणार हो? आणि तुम्हाला वाटतं का खरंच 1.25 महिन्यात तयारी होईल आमची? ऑफकोर्स काही लोकांना असा डाऊट आहे. काही तुमच्यापैकी सुद्धा काही लोकांच्या मनात हा डाऊट नक्की आला असेल, शंका नक्की आली असेल. तर बाळांनो लक्षात घ्या, तुम्ही त्याची काळजी अजिबात करू नका. आम्ही पूर्ण अभ्यासक्रम तुमचा कंप्लीट करून देऊ, पण त्यातल्या त्यात तुम्हाला याच्यावर फोकस खूप जास्त करावा लागेल आणि हा आम्ही तुमच्याकडून करून घेऊ. सारथीची पहिल्यापासून ही स्पेशालिटी राहिली आहे की आम्ही विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेतो. एक टास्क देऊन डेली बेसिसवर की आज आपल्याला हा होमवर्क करायचा आहे. त्यामुळे जेवढी जास्त प्रॅक्टिस तुम्ही करताल तेवढे सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतील. कारण परीक्षेत प्रश्न फक्त येणं आवश्यक नसतं, ते कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त करेक्ट क्वेश्चन येणं खूप आवश्यक आहे. मी सांगत होतो की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, बँकिंगच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पास करण्याचा मुळात फंडाच हा आहे की जो विद्यार्थी कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अटेम्प्ट करून 100% अॅक्युरसी मेंटेन करेल तो विद्यार्थी लवकर पास होतो. म्हणून प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही. बाकी पेपर पॅटर्न बघितला, निगेटिव्ह मार्किंग आहे, सेक्शनल कट ऑफ आहे, ओव्हरऑल कट ऑफ कसा होता मागच्या वर्षीचा, मागच्या एक्झामचा, त्यानंतर सोबत एक्झाम कशा बेसिसवर आहे. फार अभ्यास तुम्हाला करायचा नाही, लिमिटेड अभ्यास आहे, म्हणून महिनाभरात अभ्यास संपेल, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, चला आता पुढे जाऊया. जसं मी सांगितलं की ओव्हरऑल अशा पद्धतीने अभ्यास आहे. आता आपण बघूया मागच्या वर्षी. बघा मागच्या वर्षी ओव्हरऑल विद्यार्थ्यांचे अटेम्प्ट कसे झाले होते. बघा 2017-18 जी एक्झाम झाली होती त्याच्यात विद्यार्थ्यांचे ओव्हरऑल अटेम्प्ट किती होते. विद्यार्थ्यांनी ऑन एन ॲव्हरेज रिझनिंगचे 21 ते 25 अटेम्प्ट केले होते, इंग्लिशचे 17 ते 22 अटेम्प्ट होते, क्वांटचे जवळपास 19 ते 23 आणि जनरल अवेअरनेसचे 14 ते 18. असं म्हणतात की मागच्या वेळेस जीए थोडंसं अवघड होतं. म्हणजे ओव्हरऑल विद्यार्थ्यांचे 84 ते 87च्या आसपास अटेम्प्ट होते. मग यात काय होतं, 10-5 मुलांचे चुकतात, 10-20 क्वेश्चन चुकतात आणि थोडासा कट ऑफ हा नाही आला. पण ओव्हरऑल सांगण्याचा उद्देश असा आहे की जर तुम्ही मागच्या वर्षीचे अटेम्प्ट पाहिले तर त्या हिशोबाने चांगले अटेम्प्ट होते विद्यार्थ्यांचे. कारण मी नेहमी सांगतोय की याची डिफिकल्टी लेवल खूप कमी असते. आता जे एक्झिस्टिंग स्टुडंट्स आहेत आमचे, जे आता या परीक्षेला एलिजिबल आहेत, ते म्हणतात की सर आम्ही तर बॅचमध्ये शिकलोय, मग आम्ही ऑनलाईन बॅच करावी का? मी सांगतो तुम्हाला, तुम्ही बॅच करण्याची गरज नाही जर तुम्ही एक बॅच पूर्ण केली असेल सारथीची तर. रिझन, कारण की आम्ही तुम्हाला याच्यापेक्षा खूप वरच्या लेवलचं शिकवलंय. आता तुम्ही फक्त आणि फक्त प्रॅक्टिस करा, कशी करायची ती मी पुढे सांगतो.
तो ओव्हरऑल मागच्या वर्षी मुलांचा ऍव्हरेज अटेम्प्ट जो आहे तो हा होता. कुणी विचार करेल की सर हे तुम्हाला कोणी सांगितलं की ऍव्हरेज अटेम्प्ट असा होता? मी पण तुम्हाला सांगतोय, बिंदास हेडिंग सर्च करा गुगलवर. बँकर्स अड्डा नावाची एक वेबसाईट आहे जी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते आणि ओव्हरऑल ज्या वेबसाईटचं नाव किंवा ज्या ऑर्गनायझेशनचं नाव भारतात खूप चांगल्या मोठं नाव आहे, भारतातलं पहिलं नाव म्हणलं तरी चालेल ऑनलाईन एक्झाम मध्ये. त्यामुळे तिथून बिंदास सर्च करा, तुम्हाला ही इन्फॉर्मेशन मिळून जाईल, काही टेन्शन नाही. ठीक आहे, आता आपण एकदा सब्जेक्ट वाईज बघूया की सब्जेक्ट वाईज पेपर पॅटर्न होता कसा. बघा आता सब्जेक्ट वाईज जर पेपर पॅटर्न पाहिलं तर क्वांटचे कोणते प्रश्न होते, म्हणजे न्यूमरिकल ॲबिलिटी गणिताचे कोणते प्रश्न होते. बघा डिफिकल्टी लेवल मागच्या वर्षीची कशी होती, इझी टू मॉडरेट, म्हणजे ऑलमोस्ट मॅक्सिमम प्रश्न इझी होते, एखाद दुसरा प्रश्न मॉडरेट. मग आता त्याच्यामध्ये काय डेटा इंटरप्रिटेशन नावाचा टॉपिक आहे. लहानपणी 9वी-10वीला असताना आपल्याला एक टॉपिक होता बघा गणितामध्ये, ज्याला आपण मराठीत म्हणायचो सांख्यिकी, ज्याला इंग्लिशमध्ये स्टॅटिस्टिक्स म्हणतात. हा नावाचा एक टॉपिक होता जो बँकिंगच्या परीक्षांना, क्लर्कच्या, पीओच्या परीक्षांना प्री मेन्स मध्ये अराउंड 20-20 मार्कांचं प्रश्नांचं वेटेज याचं असतं. याच्यावर मागच्या एक्झाम मध्ये 5 प्रश्न विचारले होते ज्याची डिफिकल्टी लेवल अगदी मॉडरेट होती. सिम्प्लिफिकेशन म्हणजे बेसिक आकडेमोड. एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो सिम्प्लिफिकेशनचं काय. तुम्हाला प्रश्न विचारला 25 × 56 प्लस 120 × 5 मायनस डिवायडेड बाय 24 मायनस 160 असा एक प्रश्न विचारला. तुम्हाला विचारलं याचं उत्तर काय. तुम्हाला माहिती आहे बॉडमास नुसार बघा प्रश्न लिहिताना 25 × 56 लिहितो प्लस 120 × 5/24 मायनस 160. 24 ने भाग दिला 24 × 5 = 120, बॉडमास नुसार अगोदर भागाकार होणार, नंतर यांचा आणि यांचा गुणाकार 100 × 14 1400 प्लस 25 मायनस 160. मग 1400 आणि 25 केलं तर ऍडिशनली 1425 मायनस 160. आता 1400 मधून 100 मायनस केले 1300. आता 125 मधून 160 मायनस केले 65, म्हणजे उत्तर काय यायला पाहिजे 1300 ने 1265. तर याचं उत्तर जे हे यायला पाहिजे 1265. याला म्हणतात सिम्प्लिफिकेशन. असे 5 प्रश्न मागच्या एक्झामला क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजे माझ्या विषयावर होते. त्यानंतर नंबर सिरीज, लहानपणापासून या टॉपिकने आपला पिच्छा आजपर्यंत सोडलेला नाहीये. याच्यावर 5 प्रश्न विचारले होते. बघा एक एक्झाम्पल म्हणून सांगतो की पेपरमध्ये 5 प्रश्न कशा पद्धतीचे असू शकतात. एक प्रश्न आहे 1 2 2 4 8 16 32 64. पुढे काय तुम्ही लगेच म्हणणार 2च्या पडे 2 4 डबल आहे इंटू 2 आहे इंटू 2 आहे इंटू 2 आहे इंटू 2 आहे. तर सांगा 64 ला 2 पट केलं तर उत्तर काय येईल 128. याला म्हणतात नंबर सिरीज. असे 5 प्रश्न मागच्या वर्षी एक्झाम मध्ये होते. अशा टाईपचे 5 प्रश्न मिसिंग टाईपचे. ठीक आहे. त्यानंतर मिसलेनियस. आता मिसलेनियस म्हणजे काय हो सर, तर मिसलेनियस म्हणजे ज्याला आपण म्हणतो जसं मी आता सांगितलं पर्सेंटेज, ज्याला मराठीत म्हणतात शेकडेवारी. पर्सेंटेजवर एखाद दुसरा प्रश्न असतोच. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस म्हणजे नफा आणि तोटा. त्यानंतर सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे सरळवाढ व्याज चक्रवाढ व्याज. त्यानंतर प्रश्न विचारला होता टाइम स्पीड डिस्टन्स, काळ काम आणि वेग, काळ अंतर आणि वेग. त्यानंतर प्रश्न विचारतात टाइम अँड वर्क म्हणजे काम आणि काळ. त्यानंतर प्रश्न विचारतात बेसिक मेन्सुरेशन म्हणजे क्षेत्रफळ काढा, परिमिती काढा, या टाईपचे. ठीक आहे. तर या टाईपचे जे प्रश्न आहेत हे परीक्षेत आपल्याला नेहमी विचारले जातात. त्यानंतर ऍव्हरेज आहे, सरासरी. त्यानंतर रेशो आहे, गुणोत्तर व प्रमाण. हा टॉपिक सुद्धा आपण लहानपणी शिकलोय. तर या असे 7-8 टॉपिक येते. या 8 टॉपिकवर 1-2 प्रश्न असे मिळून 15 प्रश्न याच्यावर इथे विचारले होते. तर ओव्हरऑल
असा हा 30 मार्कांचा एक्झामचा पेपर तुमचा क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड विषयाचा. म्हणजे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड हा विषय 30 मार्कांना अशा पद्धतीने विचारला होता पेपरमध्ये. तुम्ही आता बघितलं की याच्यामध्ये मुलांचे जवळजवळ 20-20 अटेम्प्ट सहजासहजी झाले होते, सहजासहजी 20-20 अटेम्प्ट. ठीक आहे, हा झाला क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड सेक्शन. मागच्या वेळेस रिझनिंग बघा काय विचारलं होतं, सिटिंग अरेंजमेंट आणि पझल. आता यातले बरेच टॉपिक तुमच्यासाठी नवीन आहे, पण मी गॅरंटीने सांगतो गणितापेक्षा म्हणजे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड पेक्षा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सोपा वाटणारा टॉपिक रिझनिंग आहे. हा वन टाइम शिकण्याचा टॉपिक सब्जेक्ट आहे. एकदा तुम्ही हा विषय शिकलात ना, तुम्हाला पुन्हा कधीच काही प्रॉब्लेम नाही येणार, फक्त एकदा शिका. बर, मग याच्या कुठल्या कुठल्या टॉपिकवर कसे कसे होते, सिटिंग अरेंजमेंट पझल वर 10 प्रश्न, सिलोइझम वर 3, ब्लड रिलेशन वर 2, डिस्टन्स डायरेक्शन वर 3, कोडिंग डिकोडिंग वर 4, अल्फा न्यूमरिक सिरीज 4 आणि न्यूमरिक सिरीज 4. अशा पद्धतीने एकूण 30 प्रश्नांचं वेटेज. शब्द सगळे नवीन असले तर मी गॅरंटीने सांगतो, ज्या दिवशी तुम्ही पेपरला जाताल त्याच्या अगोदरच्या दिवशी तुम्ही मला म्हणताल की सर मला क्वांट पेक्षा रिझनिंग सोपं वाटत होतं, शिकायला सोपं वाटलं. हा, ही गोष्ट तेवढीच खरी आहे की क्वांट हे इंटरेस्टिंग आहे. ज्याला इंटरेस्टिंग कसं बनवायचं, कसं मी बनवलंय ते तुम्ही पूर्ण माझ्यावर सोडून द्या. तुम्हाला बेरीज, साधी बेरीज वजाबाकी जरी येत नसेल तर ते करून घेण्याचं काम पूर्णपणे माझं आहे. पुढच्या महिन्याभरात तुम्हाला गणितामध्ये एकदम व्यवस्थित पद्धतीने कमीत कमी 20 मार्क कशी मिळवून द्यायची एका महिन्यात, ते काम तुम्ही माझ्यावर सोडून द्या. मी कमीत कमी 20 म्हणतोय. कुठलाही विद्यार्थी जर मी जसं सांगितलं तसं प्रॅक्टिस जर त्याने केली तर डेफिनेटली कमीत कमी 20 मार्क सहजासहजी मिळू शकेल. जर चांगली प्रॅक्टिस करणारा असेल तर तो अराउंड 30 पर्यंत सहज जाऊ शकतो. त्यामुळे टेन्शन घेण्याचं काहीही कारण नाही. सर मी 10वी नंतर मॅथ्सचा माझा काहीच संबंध नाहीये, काही काळजी करू नका, तुम्ही माझ्यावर सोडून द्या. ठीक आहे, चला पुढे येऊया बघा. पुढचा जो विषय तो आहे जनरल इंग्लिश, म्हणजे इंग्लिश. आता इंग्लिश मध्ये काय होतं बघा, द लेवल ऑफ दिस सेक्शन वॉज ऑल्सो मॉडरेट फॉर कॅन्डिडेट्स कीपिंग इन द माइंड दॅट ऍप्लिकंट्स वेअर अंडर ग्रॅज्युएट. देअर वर 2 सेट्स ऑफ रीडिंग कम्प्रिहेन्शन. One was based on story of frog and mouse and there were 2 questions based on vocabulary. आता बघा, याचं म्हणणं आहे दोन सेट होते रीडिंग कॉम्प्रिहेन्शन वर 10 प्रश्न, आणि ज्याच्यामध्ये स्टोरी होती. स्टोरी म्हणजे कथा. कशाची स्टोरी होती? बेडूक आणि उंदराची एक स्टोरी होती. म्हणजे जे आपण 5वी 6वी 7वीला शिकलो होतो ना, तो वाला पाठ, इतकं सोपं. ठीक आहे, त्यानंतर सेंटेन्स फॉर्मेशन, अरेंजमेंट, स्पेलिंग एरर काढा, डिटेक्शन करा, सिंगल फिलर काढा म्हणजे रिकामे जागा भरा. अशा पद्धतीने 30 मार्कांचं जनरल इंग्लिश होतं. इनफॅक्ट बरेच लोक असे तुमच्यापैकी ज्यांना आपण इंग्लिश काय वाचलं तर कळतं. मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, तुम्हाला इंग्लिशचा अभ्यास करण्याची सुद्धा गरज नाही पडणार. कारण आजपर्यंत आयुष्यात मीच इंग्लिशचा कधी अभ्यास नाही केला, तर मी तुम्हाला काय करायला म्हणू. कारण वेगळा असा अभ्यास बँकिंगच्या परीक्षेत इंग्लिशचा करण्याची गरज पडत नाही, जर तुमची अंडरस्टँडिंग चांगली असेल तर. म्हणजे काय वाचतोय आपण ते जर आपल्याला कळत असेल तर बिनधास्त राहा, तुम्हाला इंग्लिशचा वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही पडणार. स्टील पाटील सरांच्या ज्या मेथड्स आहेत इंग्लिश शिकवण्याच्या, या डेफिनेटली तुम्हाला एका वेगळ्या लेवलला घेऊन जातील, याच्यात काही शंका नाही. बघा, जनरल अवेअरनेस. आता जनरल अवेअरनेस हा थोडा वास्ट सब्जेक्ट आहे, हा जमा करायला वेळ लागेल. पण मी गॅरंटीने सांगतो, पहिले 3-4 दिवसामध्ये तुमची जनरल अवेअरनेसची पूर्ण भीती अक्षय सर काढून टाकतील, पूर्ण भीती काढून टाकतील डेमो लेक्चर मध्येच. ठीक आहे, आता ज्या ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश जीएची थोडी भीती वाटते किंवा ज्या विद्यार्थ्यांना अजिबात गंध नाही, त्यांनी सगळ्यांनी डेमो लेक्चर, हा तुम्हाला बॅच करायची नाही करायची तुमचा प्रश्न आहे, पण डेमो लेक्चर प्रत्येकाने अटेंड करा. कारण पहिले 3-4 दिवस आम्ही जो सिलेबस शिकवणार आहे तो पूर्ण इंट्रोडक्शन असणार आहे, आणि ओव्हरऑल पुढच्या कशा पद्धतीने अभ्यास करायचा, बेसिक कसं असतं हे बेसिक आम्ही त्यात शिकवणार आहे. नंतर तुम्हाला वाटलं तर पुढे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता, अदरवाईज नाही, काही प्रॉब्लेम नाही. मी स्वतः कधी बँकिंगचा क्लास न लावता पास झालोय, त्यामुळे आवश्यक नाही की प्रत्येकाने बँकिंगचा क्लास लावला पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे मी कधीच तुम्हाला असं म्हणणार नाही की तुम्ही क्लास लावलाच पाहिजे. योग्य मार्गदर्शनासाठी तुम्ही लावू शकता. लिमिटेड टाइम आहे, लिमिटेड टाइम मध्ये सर करून घेतील, त्यासाठी तुम्ही विचार करू शकता. अदरवाईज तुमच्याकडे भरपूर टाइम आहे,
तुमचे कन्सेप्ट चांगले आहेत, तुम्ही बिंदास घरी बसून प्रॅक्टिस करा, काही गरज नाही. बघा, जनरल अवेअरनेस सेक्शन वॉज नॉट टू टफ, म्हणजे सोपा होता, एकदम सोपा होता, नॉट टू टफ ऑन टू एस्पायरंट्स. Most of the questions were related to current affairs and there were also some question from static awareness. Much to aspirants relief, not many questions from banking. With adequate practice and preparation, a candidate can score well in this exam. इंग्लिश मध्ये ना, मी तेच तर म्हणतोय, अंडरस्टँडिंग खूप महत्वाची, काही टेन्शन, इतका सोपा पेपर आहे. इंग्लिश बघा, बेसिक काय म्हणतोय. आता जनरल अवेअरनेस मध्ये नेमकं काय असतं, त्या दिवशी पण मी तुम्हाला सांगितलं, करंट अफेअर्स जनरल अवेअरनेस मध्ये, त्यानंतर स्टॅटिक जीके आणि त्यानंतर बँकिंग अवेअरनेस. पण नॉर्मली तुम्ही, मी गॅरंटीने सांगतो तुम्हाला, बँकिंगचे फार तर फार 2-3 क्वेश्चन विचारले जातील. सगळं आपण करून घेऊया. करंट अफेअर्स मध्ये काय विचारतात, लास्टच्या 6 महिन्याच्या चालू घडामोडी. करंट अफेअर्स चालू घडामोडी. चालू घडामोडी म्हणजे काय हो सर, बघा, लास्टच्या 6 महिन्यामध्ये कुणाचं कुठं सिलेक्शन झालं, म्हणजे प्राईम मिनिस्टर बदलले, कुठले चीफ मिनिस्टर बदलले, कुठले राज्यपाल बदलले, कुठल्या एका देशाचे पंतप्रधान बदलले, अशा टाईपचे अपॉइंटमेंट्स ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर कुणी एखादा मोठा व्यक्ती मृत्यू पावला आहे, तो कोणत्या फील्डशी रिलेटेड आहे, एखादं इव्हेंट झालं का, स्पोर्ट इव्हेंट आहे, कुठं झालं, कोण जिंकलं, एखादी ट्रॉफी झाली का, जसं IPL सारखी ट्रॉफी आहे, कोण जिंकलं मागच्या वर्षी. रिसेंटली युनियन बजेट सादर झालं, भारताचा अर्थसंकल्प सादर झाला, त्याच्यामध्ये कुठल्या स्कीमला किती पैसे दिले, एखादी नवीन स्कीम लॉन्च केली का, अशा टाईपचं चालू घडामोडी. ठीक आहे. करंट अफेअर्स जे अक्षय सर तुमच्याकडून करून घेतील. स्टॅटिक जीके मध्ये काय असतं, जो पार्ट बदलत नाही असा, जसं भारतात कुठल्या एअरपोर्टला काय नाव आहे, जसं प्रश्न विचारला, सांगा औरंगाबादच्या एअरपोर्टचं नवीन नामकरण करण्यात आलं, सांगा औरंगाबादच्या एअरपोर्टचं नाव काय, तर संभाजी महाराज एअरपोर्ट किंवा विमानतळ औरंगाबादला म्हणता येतात, संभाजी महाराज विमानतळ. त्यानंतर हेडक्वार्टर, जसं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे हेडक्वार्टर कुठे, कधी न बदलणारा पार्ट आहे. युनिसेफचे हेडक्वार्टर कुठे, युनेस्कोचे हेडक्वार्टर कुठे, वर्ल्ड बँकेचे हेडक्वार्टर कुठे, या टाईपचे प्रश्न. त्यानंतर डॅम, कोणत्या, भाकरा नांगल डॅम कोणत्या राज्यात आहे. त्यानंतर कुठल्या नदीवर कुठलं शहर वसलंय, सिटी सिच्युएटेड ऑन विच रिव्हर, जसं दिल्ली नर्मदा नदीवर वसलेले, त्या टाईपचे प्रश्न, अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात. त्यानंतर स्टॅटिक जीके मध्ये अजून वाईल्ड लाईफ सँच्युरी म्हणजे कुठल्या राज्यामध्ये कुठली अभयारण्य आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट डेज म्हणजे जसं तुम्हाला प्रश्न विचारला, एक्झाम्पल वर्ल्ड विमेन्स डे कधी असतो, जसं 8 मार्चला वर्ल्ड विमेन डे असतो, 11 जुलैला भारतीय लोकसंख्या दिवस असतो, जागतिक लोकसंख्या दिवस असतो. तर या टाईपचे प्रश्न जे कुठेही कधी बदलत नाही, त्याला आपण स्टॅटिक जीकेचे क्वेश्चन्स म्हणतो, स्टॅटिक जीके. आणि बँकिंग अवेअरनेस मध्ये काय प्रश्न विचारतात, NEFT, भारतात या बँकेतून त्या बँकेत पैसे ट्रान्सफर करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोडमध्ये NEFT वापरल्या जातं. NEFT मध्ये नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर असा एक शब्द देतील, तुम्हाला विचारतील टीचा लॉंग फॉर्म काय किंवा ईचा लॉंग फॉर्म काय. त्यानंतर असे बेसिक बँकिंग रिलेटेड क्वेश्चन, चेक आहे, चेकची वैधता किती दिवस असते, अशा टाईपची, 90 दिवस चेकची वैधता असते, या टाईपचे एकदम बेसिक प्रश्न जनरल अवेअरनेस मध्ये विचारतात. याच्याबद्दल मी जास्त तुम्हाला मार्गदर्शन करणार नाही, मी स्वतः आता परीक्षा पास होतोच आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं या सब्जेक्टचे जे एक्सपर्ट आहेत अक्षय सर, ते तुम्हाला याच्याबद्दल जास्त मार्गदर्शन करतील. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊया. बघा, आता हा झाला मागच्या वर्षीचा पॅटर्न. आता यावर्षी आपण काय पेपर पॅटर्न एक्सपेक्ट करतोय. यावर्षी क्वांट मध्ये काय विचारलं येऊ शकतं, लॉजिकल रिझनिंग मध्ये, इंग्लिश मध्ये, GA मध्ये काय विचारलं येऊ शकतं, याच्यावर पुढचे 5-10 मिनिटं आपण आता डिस्कशन करूया. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड किंवा ज्याला तुम्ही न्यूमरिकल ॲबिलिटी म्हणता, जे तुमच्या PDF मध्ये देताना न्यूमरिकल ॲबिलिटी, ज्याला आपण गणित म्हणतो, न्यूमरिकल ॲबिलिटी. तर याच्यामध्ये तुम्हाला काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात. बघा, यावर्षी सिम्प्लिफिकेशनवर 5 प्रश्न, नंबर सिरीजवर 5, DI वर 5, कमर्शियल मॅथ्सवर 10,
आणि आला तर केस लेटवर एक 10-5 प्रश्न विचारला. सर DI केस लेट काय असतो बघा, याच्याबद्दल थोडं डिटेलमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. DI केस लेट एक माहिती दिली असते की समजा ए गावामध्ये 500 लोक आहेत, बी गावामध्ये 600 लोक आहेत. ए गावामध्ये मेल फिमेलचा रेशो 2 असते आणि बी गावामध्ये मेल फिमेलचा रेशो 4 असे. ठीक आहे. आणि मग तुम्हाला प्रश्न विचारतील, सांगा ए मध्ये मेल किती आहेत, बी मध्ये मेल किती आहेत, त्याच्यावर प्रश्न विचारतील. म्हणजे असे बेसिक प्रश्न. ठीक आहे. एक माहिती, एक डाटा देतील याच्या रिंग आपल्या याच्या फॉर्म मध्ये, एक पॅरेग्राफच्या फॉर्म मध्ये, आणि त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. असं येऊ शकतं की हा येणारच नाही, मग इथं 2-3 क्वेश्चन वाढवतील आणि इथं 2-3 क्वेश्चन वाढवतील. म्हणजे इथं 8 क्वेश्चन, इथं 12-20 झाले, 20 आणि 10 मिळून 30 झाले. या टाईपचं अप्रॉक्सिमेशन नावाचा टॉपिक तुम्हाला येण्याचे चान्सेस नाहीच ऑलमोस्ट. कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल नावाचा टॉपिक येण्याचे चान्सेस तुम्हाला ऑलमोस्ट नाहीये. स्टील आपण ते एकदा शिकून घेऊया. ठीक आहे. त्यानंतर कोडिंग डिकोडिंग, रिझनिंग सब्जेक्टमध्ये काय काय येऊ शकतं. कोडिंग डिकोडिंग, डिस्टन्स डायरेक्शन, सिटिंग अरेंजमेंट, पझल, सिलोइझम, इनइक्वालिटी, मिसलेनियस क्वेश्चन. इनफॅक्ट मी तुम्हाला असं सांगतोय की तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. परीक्षा संपल्यानंतर तुम्ही सांगा की सर हो, तुम्ही सांगितलेल्या पॅटर्न पैकी बऱ्यापैकी पॅटर्न काय ऑलमोस्ट जशाच तसा पेपर एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले होते. त्यामुळे तुम्ही याच्यावर बिनधास्त स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता, काही अडचण नाही आहे. याच्यामध्ये मी अजून असंही म्हणू शकतो की एखाद्या वेळेस आलं तर तुम्हाला कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल नावाचा टॉपिक येऊ शकतो, कारण हा टॉपिक खूपच सोपा आहे. एका मिनिटात काय 30-30 सेकंदात एक प्रश्न याचे सुटतात. त्यामुळे कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल नावाचा टॉपिक सुद्धा तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतो. ठीक आहे. चला पुढे बघूया. आता हे झालं क्वांट रिझनिंग. इंग्लिश मध्ये RC पॅसेज, रिडिंग कॉम्प्रिहेन्शन पॅसेज, स्टोरी बेस येईल मोस्टली, फिल इन द ब्लँक्स किंवा क्लोज टेस्ट, स्पॉट वेअर, पॅराजम्बल, कॉलम 1 कॉलम 2 आणि स्पेलिंग करेक्शन या टाईपचं रिझनिंग मध्ये. आणि GA मध्ये इंग्लिश मध्ये. आणि GA मध्ये मी तुम्हाला आता सांगितलं स्टॅटिक जीके, करंट अफेअर्स. स्टॅटिक जीके मध्ये काय विचारलं जाऊ शकतं त्याच्याबद्दल आपण डिस्कशन घेतलं. करंट अफेअर्स मध्ये काय विचारलं जाऊ शकतं ते सुद्धा आपण आता पाहिलं. तर हा जो पॅटर्न आहे हा एक्सपेक्टेड पॅटर्न आहे RBI ऑफिस अटेंडंटचा या वर्षीचा. 9 आणि 10 एप्रिल नंतर बिनधास्त मला फोन करायचा पेपर संपल्यानंतर, सांगायचं हो सर तुम्ही जसा पेपर पॅटर्न दिला होता ऑलमोस्ट बऱ्यापैकी पेपर पॅटर्न तसंच आला. यात थोडंफार झालं तर 5-10 मार्काचं मागे पुढे होईल, बाकी याच्यापेक्षा जास्त मागे पुढे होणार नाही, याची मी तुम्हाला शाश्वती देतो. ठीक आहे. चला आता पुढे बघूया. आता मग यासाठी तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे, स्टडी प्लॅनिंग कसं असेल, स्टडी मटेरियल काय घ्यावं लागेल बघा. आता त्या दिवशी पण मी तुम्हाला सांगितलं, मी आज त्याला पुन्हा एकदा रिवाइज करून देतो. ज्यांना वाटतं की सर माझ्याकडे काय पैसे बिशे नाही आहे, मला फ्री आणि फ्री बद्दल बोला, मी म्हणतोय exampundit.in नावाची एक वेबसाईट आहे. याच्यामध्ये याच्यामध्ये PDF सेक्शन आहे. PDF सेक्शन याच्यामध्ये सब्जेक्ट वाईज PDF आहे. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडच्या वेगळ्या, त्यानंतर लॉजिकल रिझनिंगच्या वेगळ्या, त्यानंतर इंग्लिशच्या वेगळ्या. इनफॅक्ट GAचं मटेरियल डेली बेसिसवर देतात, जनरल अवेअरनेस. मग हे जर तुम्ही ओपन केलं तर तुम्हाला टॉपिक वाईज PDF सापडतील, जसे क्वांटमध्ये 8-10 टॉपिक आहेत त्या. मग त्यातले तुम्ही एकावर क्लिक केलं, समजा पर सिम्प्लिफिकेशन वर तुम्ही क्लिक केलं. आता काय होईल, सिम्प्लिफिकेशन वर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला याच्यामध्ये अजून 10 वेगवेगळे 8-10 PDF दिसतील. त्यात इझी एक असतं, यात एक मॉडरेट PDF असतात, एक डिफिकल्ट असतात, आणि मग एक्झाम वाईज असतील काही. समजा SBI PO साठी त्यांनी स्पेशल बनवले असेल, SBI क्लर्क साठी, IBPS क्लर्क साठी त्यांनी स्पेशली रिसेंट बनवले असेल. तुम्ही फक्त इथे ही PDF घ्यायची, इझीवाली घ्यायची. याच्यात 50 प्रश्न असतात. असं प्रत्येक विषयातल्या प्रत्येक टॉपिकच्या कमीत कमी 8-10 PDF आहे त्यांच्या. हे एकदा संपली की तुम्ही या सोडवायच्या. मॉडरेट आणि डिफिकल्ट तुम्ही सोडवायची गरज नाही, डायरेक्ट या सोडवा. तुमचे अराउंड इथून 50 प्रश्न हे आणि हे 50
असे आरामात 200-200 प्रश्न तुमचे सहज भेटतील. तुम्हाला कुठे पैसे खर्च करण्याची गरज नाही, काही डोकं लावण्याची गरज नाही. बिनधास्त या PDF डाउनलोड करा, फ्री आहे. ते फक्त तुम्हाला काय मागतील, तुमचा ईमेल आयडी मागतील, देऊन टाका त्यांना ईमेल आयडी, काही करत नाही ईमेल आयडीला. आणि व्यवस्थित पद्धतीने क्वांटच्या, रिझनिंगच्या, इंग्लिशच्या, GH एकदा PDF डाउनलोड करून घ्या पूर्ण प्रॉपर तुमच्या कम्प्युटरमध्ये किंवा तुमच्या पेनड्राईव्ह मध्ये, मोबाईलमध्ये व्यवस्थित PDF डाउनलोड करा. क्वांटच्या पूर्ण जेवढे टॉपिक मी तुम्हाला सांगितले तेवढे टॉपिकचे PDF डाउनलोड करा. रिझनिंगच्या डाउनलोड करा, इंग्लिशच्या डाउनलोड करा. त्यानंतर काय करा, झेरॉक्स वर जाऊन यांच्या प्रिंटच करून आणा, पूर्ण झेरॉक्स करून आणा आणि व्यवस्थित पुढचा महिनाभर सोडवा. मी गॅरंटीने सांगतो याच्या बाहेरचं काहीच येत नाही, परीक्षेत येणारच नाही याच्या बाहेरचं. कोणाला वाटतं सर जाऊ दे, हे हेक्टिक काम आहे, मला बोर होते, मला नाही आवडत असं काही. मग एक काम करा, थोडा पैसा खर्च होऊ द्या, जास्त नाही. सगळे बुक घ्यायला 1000 रुपये लागतील. बुक्स आहेत, बुक्स कुठले बुक्स? ACE क्वांट, त्यानंतर ACE रिझनिंग, ACE रिझनिंग, त्यानंतर ACE इंग्लिश, हे तिन्ही बुक जे आहेत ना, हे कोणत्या पब्लिकेशनचे? अड्डा 247 पब्लिकेशन, अड्डा 247 पब्लिकेशनचे हे बुक्स आहेत. बर, तर हे बुक्स घ्या. हे कुठे भेटतील? हे बुक्स भेटतील फ्लिपकार्टवर, हे बुक्स भेटतील Amazonवर, हे बुक भेटतील अड्डा 247 स्टोअरवर. हे कुठं पाहायचं? गुगलवर सर्च करा, अड्डा 247 स्टोअर भेटतील. स्वस्तात बुक आहेत, फार काही अवघड नाही. तिन्ही बुक 1000 रुपयाच्या आत येऊन जातील. जास्तीत जास्त 4 ते 5 दिवसामध्ये तुमच्या घरी पोहोचतील, जर तुम्ही फ्लिपकार्टवरून घेतले तर. झालं का? या प्रत्येक बुक मध्ये जे टॉपिक मी तुम्हाला सांगितले, त्या प्रत्येक टॉपिक मध्ये इझी, मॉडरेट, इझी नाही ऍक्च्युअली फाउंडेशन आहे, फाउंडेशन, मॉडरेट, डिफिकल्ट आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, असे 4 सेक्शन आहे. मी तुम्हाला म्हणतोय तुम्ही फक्त हे 2 सेक्शन करा, याच्या बाहेरचं परीक्षेत काहीच नाही येणार. फक्त 2 सेक्शन. याच्यात 40 प्रश्न आहे, याचे 40 प्रश्न आहे, म्हणजे 80 प्रश्न जर तुम्ही सॉल्व्ह केले ना, मी गॅरंटीने सांगतो परीक्षेत तुम्हाला याच्या बाहेरचं काहीही विचारणार नाही. एवढंच परीक्षेत विचारतील, दॅट्स इट. फ्री वाला मटेरियल, बुक्स, पेड वाला मटेरियल. सर ऑनलाईन टेस्ट सजेस्ट करा. आता एकदा तुम्ही हे पूर्ण मटेरियल सॉल्व्ह केलं की मग अड्डा 247 च मोबाईल ऍप डाउनलोड करा. मोबाईल ऍप आताही केलं तरी चालेल आणि बिनधास्त यांच्या टेस्ट परचेस करा. टेस्ट परचेस करा. यांच्या चांगल्या क्वालिटीच्या टेस्ट असतात, चांगल्या टेस्ट आहेत, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, ते झालं स्टडी मटेरियल, फ्री वालं, पेड वालं, या ऑनलाईन टेस्ट या पद्धतीने. आता सर आमचं डेली शेड्यूल कसं असावं, रोज आम्ही अभ्यास कसा करावा, एक टाइम टेबल बनवून द्या. टाइम टेबल घ्या. बघा टाइम टेबल डेली शेड्यूलचा कसा असावा. समजा मी सकाळी एक सगळं आवरून वगैरे 7:30 ला अभ्यासाला बसलो, मग 7:30 ते जवळपास 9, 9:30 पर्यंत व्यवस्थित पद्धतीने सकाळचा फ्रेश मूड असतो. जनरल अवेअरनेसची तयारी करा, जनरल अवेअरनेसची तयारी करा. ठीक आहे, जनरल अवेअरनेसची 9:30 ते 10:30 मस्त ब्रेक घ्या, नाश्ता वगैरे करून पुन्हा 10:30 ला अभ्यासाला लागा. 10:30 ते 1 वाजेपर्यंत क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड या सब्जेक्टची प्रॅक्टिस करा, किंवा न्यूमेरिकल एबिलिटी म्हणतो आपण त्याला. या सब्जेक्टची प्रॅक्टिस कशी प्रॅक्टिस करायची सर, ज्या PDF मी तुम्हाला सांगितल्यात त्या PDF टॉपिक वाईज सोडवा. समजा आज जर तुम्ही सिम्प्लिफिकेशन घेताय तर ऍटलीस्ट 100 क्वेश्चन सिम्प्लिफिकेशनचे,
उद्या पुढचा टॉपिक, परवा पुढचा टॉपिक, परवा पुढचा टॉपिक, अशा पद्धतीने एकदा तेवढे टॉपिक संपले की दुसरे रिव्हिजन उद्या, आणि एकदा 2-2 रिव्हिजन झाले की ऑनलाईन टेस्ट देणं चालू करून टाका. 10 ते 1च्या दरम्यान रोज क्वांट घ्यायचं. त्यानंतर 2 तासाचं मग 1-1.5 तासाचं मध्ये ब्रेक उद्या. पुन्हा 3 वाजता जेवण वगैरे करून आराम करून अभ्यासाला बसा. 3 ते 5 पर्यंत लॉजिकल रिझनिंगची तयारी करा. सेम 100 क्वेश्चन किंवा 50 क्वेश्चन कशाही पद्धतीने करू शकता. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा अर्ध्या तासाचं, पाऊण तासाचं ब्रेक द्या, 1 तासाचं द्या वाटल्यास. 6 ते 7 तुम्ही जे जीए वाचलंय ना त्याचं डिस्कशन करून घ्या. जीएचं डिस्कशन. सर जीएचं डिस्कशन कसं करायचं? सकाळी जे वाचलंय ना ते आठवण्याचा प्रयत्न करा, आणि तुमच्यासोबत तुमचा मित्रमैत्रीण असेल तर मग तर अजून चांगलं, मग काय टेन्शन नाही. सकाळी जे वाचलं एकमेकांना सांगायचं, आठवण्याचा प्रयत्न करायचा. ज्यांना वाटतं की आमच्यासोबत कोण डिस्कशनला नाहीये त्यांनी सकाळी वाचा आणि त्या आठवणीत नोट्स बनवा. स्वतःच्या नोट्स बनवल्या लक्षात लवकर राहील. त्यानंतर रात्री 7 ते 9 वाजेपर्यंत जेवण वगैरे करून 9 ते 10:30 पर्यंत मग इंग्लिशची तयारी करा. इंग्लिशमध्ये काय काय केलं पाहिजे सर? इंग्लिशमध्ये रीडिंग, जास्तीत जास्त रीडिंगवर फोकस करा. रोज 2-2 आरसी पॅसेज सॉल्व्ह करा. त्यानंतर टॉपिक वाईज प्रॅक्टिस करा. टॉपिक वाईज कसे? तसे जे टॉपिक मी तुम्हाला एक्सपेक्टेड सांगितलेले आहेत त्या टॉपिकवर थोडी रोज 10-20 क्वेश्चन त्यांचे सॉल्व्ह करा, अनालिसिस करा, सॉल्व्ह करा, अनालिसिस करा. आपलं नेमकं काय चुकतंय, कशा पद्धतीने चुकतंय. तर हे असावं तुमचं अशा पद्धतीने डेली शेड्यूल, जे विद्यार्थी घरी बसून प्रॅक्टिस करताय, ज्यांच्या कन्सेप्ट चांगल्या आहेत, ज्यांना वाटतं की मला हे सगळं जमतं, मला फक्त प्लॅन करून द्या. तुमच्यासाठी हा कॉन्क्रीट प्लॅन आहे. हे जे डेली शेड्यूल आहे हे मी तुम्हाला अराउंड 20 दिवसांसाठी सांगतोय. 20 ते 25 दिवस हे शेड्यूल तुम्ही फॉलो करू शकता. 20 ते 25 दिवसात बघा काय करा. नॉर्मली काय वाटतं मुलांना, काय वाटतं की जाऊ द्या, एकदा सॉल्व्ह केलं तर माझं काम झालं. प्लीज तसं करू नका. एकदा सॉल्व्ह करून होत नसतं, 2दा-3दा सॉल्व्ह करा, तेव्हा प्रश्न पटापट जमायला लागतील आणि वेळ पण तुमचा वाचेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं ॲक्युरसी मेंटेन होईल. ठीक आहे. तर 20 ते 25 दिवस ही प्रॅक्टिस करा आणि मग ऑनलाईन टेस्ट चालू करा. शेवटचे 15 दिवस ऑनलाईन टेस्टला खूप झाले. म्हणजे जर मी असं म्हणलं 25 मार्च पर्यंत जरी तुम्ही असं केलं तरी ओके. 26 ते 31 मार्च म्हणजे ते 6 दिवस आणि पुढचे जवळपास 8-9 दिवस, 14-15 दिवस ऑनलाईन टेस्टला भेटतात. त्यानंतर फक्त आणि फक्त शेवटचे 8-10 दिवस ऑनलाईन टेस्ट जीए, ऑनलाईन टेस्ट जीए एवढं करून विषय संपून टाका. यश नक्की मिळेल, काही टेन्शन घेण्यासारखी गोष्ट नाही. ठीक आहे. डिफिकल्टी लेवल खूप इझी असते, काही काळजी करण्यासारखी गोष्ट नाहीये. हे झालं शेड्यूल. ठीक आहे. बाकी इथपर्यंत ओके. खूप म्हणजे 2 दिवसांपासून खूप मुलांचे फोन चालू होते, सर सांगा, काहीतरी बोला, आम्हाला थोडंसं प्लॅनिंग करून द्या, हे करून द्या, ते करून द्या. तर तुम्हाला इथपर्यंत आता हे सगळं मिळाले. ज्यांना वाटतं की आम्हाला पुढे गायडन्स पाहिजे तुमचं कंटिन्युअस, त्यांनी आमच्या आपल्या क्लासचं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. याचं नाव आहे सारथी एज्युकेशन औरंगाबाद. युट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा या व्हिडिओच्या याला, आणि फेसबुकवर. ठीक आहे. काही पर्सनली तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तुम्ही या नंबरवर कॉल करून, तुम्ही क्लासच्या इन्क्वायरी नंबरवर कॉल करून घेऊ शकता. सोबत जर तुम्हाला वाटतंय की हो माझ्या कन्सेप्ट तेवढ्या चांगल्या नाहीयेत, मला थोडी मार्गदर्शनाची गरज आहे, तर मग 1 तारखेपासून जी बॅच चालू होणार आहे, आपली ऑनलाईन बॅच जी चालू होणार आहे 1 तारखेपासून, त्यासाठी अपडेटेड राहा टेलिग्राम चॅनलवर. तिथे तुम्हाला पुढची माहिती मिळेल. 1 तारखेपासून रोज 4 लेक्चर या बॅचचे होतील. 1 तारखेपासून जी बॅच चालू होणार आहे, सुरुवातीला एकदम फर्स्ट स्लाइड मध्ये मी त्याच्याबद्दल बोललेलो तुम्हाला. ठीक आहे. तर ही बॅच जी आहे ही 1 तारखेपासून आपली सुरू होणार आहे. या बॅचची सगळी माहिती जी आहे ही तुम्हाला टेलिग्रामवर मिळून जाईल. लेक्चर कुठे होतील, ऍप कसं डाउनलोड करायचं, कशा पद्धतीने डाउनलोड करायचं, तसं या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक, ऍपची लिंक टाकून दिली आहे. तुम्ही ती लिंक डाउनलोड करून किंवा लिंकवर जाऊन डायरेक्टली ऍपला आणि युट्यूबला, टेलिग्रामला जॉईन होऊ शकता. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला होपफुली सगळ्या गोष्टी कळल्या असतील अशी मी आशा बाळगतो आणि आजचे माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.